नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ टायटल पाहू शकता. या राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या DA वाढीसह जानेवारीपासून DA थकबाकी अदा करण्याचे निर्देश. केंद्र सरकारच्या धर्तीवर DA वाढीचा निर्णय घेण्यात येत आहे. यामध्ये काही राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये जानेवारीपासून DA फरकासह वाढ लागू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये दिनांक 1/1/2025 पासून 2% वाढ लागू करण्यात आलेली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता हा 53% वरून 55% इतका झालेला आहे. याच धर्तीवर देशातील इतर राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या DA मध्ये वाढ लागू करण्यात येत आहे. या राज्य कर्मचाऱ्यांचा DA वाढला. हरियाणा राज्य सरकारने नुकतेच 7व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 2% वाढ लागू केलेली होती. आता 6व्या व 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचारी पेन्शनधारकांच्या DA मध्ये वाढ लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये 6व्या वेतन आयोगानुसार वेतन पेन्शन घेणाऱ्या DA मध्ये 6% तर 5व्या वेतन आयोगानुसार 11% महागाई भत्ता वाढवण्यात आलेला आहे. सदर DA हा दिनांक 1/1/2025 पासून वाढवण्यात आलेला असल्याने मागील 5 महिन्याची थकबाकी देखील मिळणार आहे. या DA वाढीमुळे 6व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा एकूण DA हा 246% वरून 252% इतका झाला आहे. तर 5व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा एकूण DA हा 455% वरून 466% इतका झालेला आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार DA लाभ? महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवा तसेच विविध विभागातील अधिकारी तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 2% DA वाढ लागू करण्यात आलेली आहे. तर या राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या DA मध्ये वाढ करण्यात अधिकृत निर्णय लवकरच निर्गमित केला जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.